कायद्याच्या तज्ज्ञांशी माझी चर्चा अशी झाली की जसं तुम्ही 23 गोष्टी मान्य केल्यात की नाही, त्या मराठवाड्याच्या माणसाला एक सर्टिफिकेट मिळायला अडचण होती, ते 8-10 लाख मिळाली की नाही, तर आता तुम्ही अजून काहीतरी काढा की जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल. पण असं काहीतरी डॉक्युमेंट आयडेंटिफाय झाल्याशिवाय की हे लावलं ना तर कुणबी दाखला दिला तर तो कोर्टात चॅलेंज होणार नाही तर समाधान ना. मुख्यमंत्री महोदय आधीचे पण आणि आत्ताचे पण असे आहेत की ज्यांना खोटं बोलणं बिलकुल जमत नाही. राजकीय परिणामांची ते चिंताच करत नाही. ते म्हणतात की जे खरं ते खरं, खोटं ते खोटं. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय गेले 2-3 दिवस हा प्रयत्न करतायत की याच्यातून चांगला मार्ग काय काढता येईल की ज्यातून सगळ्यांना समाधान मिळेल. आता एक मुद्दा जो आपला आहे गैरसोय, आपण कृपा करून समजून घ्या. मराठा समाजातल्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की उगाचच भांडणं लावून काही होणार नाही. कोर्टाने तर परवानगीच नाकारली होती की नवी मुंबईतच रोका मोर्चा. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, त्यात अटी ठरल्या की 5,000 लोकांनी एका वेळेला आझाद मैदानावर राहायचं, त्या 5,000 लोकांनी जायचं नवी बाजार. आता आझाद मैदान जाऊन बघावं, आझाद मैदानावर कमी, बाहेर जास्त. आणि त्यामुळे पहिल्या दिवशी व्यवस्थांमध्ये गोंधळ झाला, कारण अनपेक्षित होतं ना एवढी संख्या. आता जाऊन बघावं, महानगरपालिका पूर्ण भिडली आहे, टेम्पररी टॉयलेट्स उभे केले आहेत, पाण्याच्या नवीन लाईन टाकलेल्या आहेत, सगळं उत्तम सुरू आहे. त्यामुळे असा आरोप करणं की आम्हाला उपाशी मारण्याचा प्रयत्न झाला, असं कोण, म्हणजे सगळे म्हणून आपण महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहोत, पण एकमेकाला मारण्याचा विचार कोणाच्या डोक्यात येणार नाही.